पण एक वाक्य लिहून घ्या, कुत्र्याला तुम्ही किती सांभाळा ते चावल्याशिवाय राहणार नाही, आईबापाला किती त्रास द्या आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते, 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते, आणि 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात, इतकी गड्यांची किंमत कमी झाली. ए शाम, तुझ्या खिशात नाही दाम, काय उपयोग? माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते, 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते, आणि 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. 20 वर्ष आपण पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, सनाट निघती फुलाच्या गाडी करून, उलटी बापाला अशी हात करते, असेच आपते पेडा. लोक हे चित्र येईल हो. आता चुलतीला तर यागळाच शब्द निघाला, आंटी. अरे काय आंटीन काय बंटी. 75ला माणूस ठणठणीत हो, नाही तर पहा ना 22 आणि 23. एकही 35 वर्षाचा माणूस जमिनीला हात न लावता उठत नाही. आता आपल्याकडे सुशिक्षित कोण? बायकांनी चपला घालून चपात्या करणे. चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणती का? काय साधं. महाराज गोरी बायको करावं का काळी बायको करावं? गोरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय? उन्हात न्यावा तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी आणती. काय बायको